चला आले का सर्व? चला ओके. चला आवाज येतोय सर्वांना? ओके चला आज आपण पुढचा टॉपिक चालू करणार आहे का, ज्याचं नाव आहे डायस अँड ट्यूब्स. डायस अँड ट्यूब्स. ठीक आहे. त्यापैकी आपल्याला महत्वाची जी कन्सेप्ट आहे ती आहे डायस. मॅक्झिमम प्रश्न हे आपल्याला डायस वर येतात आणि कधीतरी एखादा क्वेश्चन हा ट्यूब्स वर येतो. ठीक आहे. तर डायस ही कन्सेप्ट शिकत असताना सगळ्यात पहिल्यांदा डायस जो असतो त्या डायसच्या बाबतीत आपल्याला काही कन्सेप्ट शिकायचे आहेत. त्या बघा कोणत्या कोणत्या. ठीक आहे. हा एक समजा डायस आहे. डायसला 6 फेसेस असतात. किती असतात? 6 फेसेस. ओके. आता या 6 मध्ये आपण जर एक आपल्या ह्याच्यासाठी जर विचारात घेतला, आपण कशाला, आपल्या माहितीसाठी म्हणून, तर एक लेफ्ट साइड त्याच्या अपोजिट साइड असते राईट साइड. लेफ्ट त्याच्या अपोजिट राईट, फ्रंट त्याच्या अपोजिट बॅक. ओके. आणि टॉप त्याच्या अपोजिट बॉटम. टॉप आणि त्याच्या अपोजिट बॉटम. अशा टोटली 6 फेसेस असतात, 6 पृष्ठभाग असतात आपल्या भाषेमध्ये. आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो आपण त्याला? पृष्ठभाग. या 6 पृष्ठभागावर आपल्याला एकतर संख्या दिलेल्या असतात. या संख्या देताना मग 1 ते 6 देतात, किंवा टिंब दिलेले असतात, किंवा चिन्ह दिलेलं असतं, किंवा आकृती दिलेली असते. यांच्यापैकी कोणत्या फेसच्या विरोधात कोणता फेस असेल, म्हणजे कोणत्या, समजा या ठिकाणी तुम्हाला फ्रंटला इथे 4 दिलं, तर या 4च्या पाठीमागच्या साईडला, त्या 4च्या विरुद्ध साईडला
आता 4च्या विरुद्ध साईडला म्हणजे बघा, समजा ही जर समोरची साईड गृहीत धरली आपण तर पाठीमागच्या साईड, ही जर साईड आपण वरची गृहीत धरली तर खालच्या साईडला, म्हणजे थोडक्यात विरुद्ध बाजूला कुठला अंक आलेला असेल हे शोधण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारला जातो. ओके, डायस ही कन्सेप्ट तुम्हाला समजलेली असेल. आता आपल्याला एक एक प्रश्न पाहूयात म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. चला एक पहिला प्रश्न लिहूयात आपण. प्रश्न क्रमांक 1, डायसच्या 3 प्रकारच्या मांडणीवरून 3च्या विरुद्ध कोणता अंक असावा. बघा तुम्हाला 3 मांडण्या दिलेल्या आहेत डायसच्या, त्या 3 मांडणीवरून तुम्हाला डायसवर जिथं 3 दिलेला असेल त्याच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे हे आपल्याला विचारात घ्यायचं आहे. बघा आता आकृतीकडे जास्त लक्ष देऊ नका. माझ्या आकृतीच्या बाबतीत थोडासा मी कमजोर आहे. ठीक आहे, तुम्हाला फक्त महत्वाचं आहे कन्सेप्ट समजणं. तर त्यांनी असं विचारलंय की डायसच्या 3 प्रकारच्या मांडणीवरून 3च्या विरुद्धचा अंक कोणता, 3च्या विरुद्धचा अंक कोणता. बघा ह्याच्यामध्ये डायसमध्ये आपल्याला मुख्य 2 प्रकार आहेत. डायसमध्ये एक ओपन डायस आणि एक क्लोज डायस. आता आपण जे घेतोय हा जरा क्लोज डायस, सध्याला जे उदाहरण आपण पाहतोय त्याला म्हणायचं क्लोज डायस. क्लोज म्हणजे ती पूर्ण घडी त्यांनी घातलेली आहे, त्याचा एक डायस तयार केलेला आहे. डायस म्हणजे आपल्या भाषेमध्ये तुम्ही लहानपणी सापशिडी वगैरे खेळा असतात, त्या सापशिडीमध्ये जे वापरत होतो आपण त्याला डायस म्हटलं जातं. ओके, आणि दुसरा असतो ओपन. ओपन म्हणजे या प्रकारचा डायस असतो. या पद्धतीचे 4-5 प्रकार आहेत, ते शिकवले जाते तुम्हाला. फक्त पहिल्यांदा क्लोज डायस कशा प्रकारे सोडवायचा आहे याच्यावर फोकस करूयात आपण. बघा प्रश्न दिलेला आहे, सोडवता येईल का तुम्हाला सांगा. सोडवा हा प्रश्न. चला झालं काय आन्सर याचं, सांगता येईल का नाहीये. चला पंकज सर, अथर्व, निशांत, नाही सांगता येत. ओके, खूप सोपा टॉपिक आहे. युपीएससीचे याच्या आधी अटेम्प्ट दिलेले आहेत ना. मग कसं काय, खूप सोपा एक्झाम्पल आहे, सोप्या कन्सेप्ट आहे द्या. एवढ्या सोप्या कन्सेप्ट कसं काय विसरल्या. अथर्व चव्हाण, बेसिक नाही, सगळ्याच गोष्टीचं बेसिक नाहीये अथर्व, असं कसं काय. प्रत्येक टॉपिकचा बेसिक नाहीये, थोडं बेसिकची बॅच एखादी करून घ्या ना कम्प्लीट. बेसिक हे होईल, जरा कव्हर होईल. असं म्हटल्यानंतर या फास्ट बॅचला नाही एवढा फायदा होणार तुम्हाला पाहिजे तसा. ठीक आहे, ज्यांचं बेसिक नाहीये त्यांनी बेसिकचा अगोदर फोकस करा. ओके ओके, चला ठीक आहे. बघा या ठिकाणी आपल्याला डायस दिलेला आहे. आता या डायसला सॉल्व्ह करण्यासाठी बेसिक बॅच कधी किती दिवस असते, ती जवळपास 75 दिवस ते 100 दिवसापर्यंत चालते. ती 75 दिवसाची असते मिनिमम बॅच ती. चला ठीक आहे. बघा आता या प्रकारच्या प्रश्नाला सोडवत असताना तुम्हाला एक सोपी थीम सांगतो. ती थीम जर तुम्हाला समजली
तुम्हाला ती थीम जर समजली तर या प्रकारचा प्रश्न हा काही सेकंदाच्या आत तुम्हाला सुटेल. ठीक आहे. मग आपल्याला प्रश्न आहे 3च्या संदर्भामध्ये. आता काय करायचं, तुम्हाला इथं 3 डायस दिलेले असतील, 4 दिलेले असतील किंवा 2 दिलेले असतील. 2 डायस, 3 डायस किंवा 4 डायस यांच्यापैकी कुठल्याही 2 म्हणजे फिगर आपल्याला दिलेले असतील. 2 डायस दिलेले असतील, 3 किंवा 4. मग जर समजा 3 किंवा 4 डायस आले, 3 किंवा 4 डायस आले तर काय करायचं, एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. यांच्यापैकी असा कुठला डायस आहे किंवा अशा 2 कुठल्या फिगर आहेत, अशा कुठल्या 2 फिगर आहेत की त्या फिगर मध्ये फक्त एकच अंक कॉमन आहे, फक्त एकच अंक कॉमन आला पाहिजे, 2 नाही. बघा, जर आपण याची आणि याची तुलना करायला गेलो, तर इथं 1 आणि 3 2 जण सारखे आले, ते घ्यायचे नाही आपल्याला. याची आणि याची तुलना जर करायला गेलो आपण तर इथं पण बघा 2 3 2 म्हणाले, हे पण घेऊन चालणार नाही. मग आता आपण काय करू, ह्या दोघांचा विचार करू. या दोघांमध्ये बघा आहेत का सारखे, कोण कोण येतं, फक्त 3 सारखं आहे. 3 व्यतिरिक्त दुसरं कोणीच सारखं नाही. बरोबर आहे. माझ्या सोप्या पद्धतीने बघा, हे 3 लिहून घेतला का, 3 लिहून घ्यायचा, घेतला लिहून. आता ह्या 3 पासून क्लॉकवाईज मध्ये जा. 3 पासून क्लॉकवाईज मध्ये पहिल्यांदा कोण येईल, 5, आणि 5 पासून क्लॉकवाईज मध्ये कोण येईल, 1. लिहिला. बघा, पहिल्यांदा ह्या डायसला आपण व्यवस्थित लिहून घेतलं. दोघांमध्ये जो कॉमन फॅक्टर आहे तो पहिल्यांदा लिहून घेतला. तिथून पुढे जिथं तो असेल तिथून क्लॉकवाईज चाललो आपण घड्याळीच्या दिशेने. मग इथं 5 आला पहिला, मग दुसरा आला 1. तसा आता इथं कॉमन कोण होता, 3 पासून परत क्लॉकवाईज जा. क्लॉकवाईज मध्ये पहिला कोण आला, 2, आणि त्याच्यानंतर कोण आला, 4. झालं तुमचं उत्तर. बघा, लक्षात घ्या, या 5च्या विरुद्ध 2 असतो, 1च्या विरुद्ध 4 असतो. 5च्या विरुद्ध 2 असतो, 1च्या विरुद्ध 2 असतो. तर आता 3च्या विरुद्ध काय असेल, टोटल अंक आपल्याकडे 6 आहेत. बरोबर आहे. 1 2 3 4 5. राहिला कोण आता, शेवटचा अंक कोण असणार आहे, 6. झालं तुमचं उत्तर. म्हणजे 3च्या विरोधात कोण असणार आहे, 6 असणार. समजतंय का, कन्सेप्ट समजली का. बघा, काय करायचं, असे कुठलेही 2 डायस बघायचे की त्यांच्यामध्ये एकच घटक सारखा निघेल. मग एक घटक जो सारखा निघाला तो वरती लिहून घ्यायचा पहिल्यांदा, घेतला. तिथून पुढे जे 2 डायस तुम्ही घेतलेले आहेत, कन्सिडर केलेले आहेत, त्या डायस मध्ये काय करायचं, क्लॉकवाईज जायचं. क्लॉकवाईज, ओके. क्लॉकवाईज गेल्यानंतर आता बघा, या दोघांमध्ये आपल्याला 3 सापडला होता ना, मग इथं 3 पहिल्यांदा लिहून घेतला. स्टेप वाईज आपण घेतो. बघा, या ठिकाणी क्लॉकवाईज 5 ला पुन्हा 1 आलो, 5 1 घेतला. त्यानंतर याच्यामध्ये 3 आहे, 3 पासून परत 2 4. फक्त क्लॉकवाईज फिरायचं आपल्याला घड्याळीच्या दिशेने. आणि घड्याळीच्या दिशेने जात असताना तुम्हाला काय करायचंय, 3च्या नंतर 5 आहे, इथं 2 4. हे दोघे एकमेकाच्या विरोधात असतात. जसे सिक्वेन्स तुमची यायला लागली, जसं तुम्ही क्लॉकवाईज चाललात त्या पद्धतीने, त्या नियमानुसार. तर मग राहिला कोण, आता आपल्याला टोटल होते 6 अंक. त्या 6 पैकी 5 गेले, इथं राहिला कोण, 6. म्हणजे या 3च्या विरोधात कोण असणार आहे, 6 असणार आहे. दुसरा एक प्रश्न बघितल्यानंतर आम्ही तुमचं लक्ष देईल. बघा, हे लिहून घ्या पहिल्यांदा. हा, ओके. अपोजिट कसं हे परत सांगा. ठीक आहे, थांबा, 1 2 उदाहरणं बघूयात, म्हणजे तुमच्या अंगाला लक्षात येईल. एका उदाहरणावर लक्षात नाही येणार आहे. चला, पुढचं उदाहरण घेऊया. ठीक आहे, उदाहरण घेतल्यानंतर याच्यात लक्षात येईल तुम्हाला, उदाहरणाशिवाय लक्षात येणार नाही. कारण की हा थेरॉटिकल पार्ट नाहीये, हा थोडासा लॉजिकल पार्ट आहे. बघा, उदाहरण घेऊन लक्षात येईल तुम्हाला.
ओके, प्रश्न आहे 2च्या विरुद्धचा अंक कोणता? 2च्या विरुद्धचा अंक कोणता? ओके, 2च्या विरुद्धचा अंक कोणता? 2 या अंकाच्या विरुद्धचा अंक कोणता? दोनच्या विरुद्ध 5. ओके, बघूयात आता निशांचं उत्तर आले 5. आता काय करा, असे कुठलेही 2 फिगर बघा की त्याच्यामध्ये एकच घटक सामायिक निघेल. कोण आहे? ही एक आकृती, ही एक आकृती, 2 सामायिक आहेत. मग ह्या 2 ला आपण साईडला घेतलं का साईडला? आता याच्यामध्ये काय करायचं, क्लॉकवाईज जायचं. 2 पासून पुढं 4, 4 पासून पुढं 1. या फिगर मधल्या सगळ्या नंबर आल्या, सगळ्या संख्या आल्या. आता एक बघा, 2 पासून क्लॉकवाईज कोण आहे? 2 पासून क्लॉकवाईज 3, आणि 3 पासून क्लॉकवाईज कोण आहे? 6. बघा, 2 मिळाला, 4 मिळाला, 3 मिळाला, 1 मिळाला, 6 मिळाला. आता राहिला कोण? राहिला कोण इथं? 5 झाले. हे ह्याच्या विरोधात, हे याच्या विरोधात, आणि हे याच्या विरोधात. तुम्हाला कोणाविषयी प्रश्न विचारलाय? 2 विषयी. मग 2च्या विरोधात कोण आलं? बघा, 2च्या विरोधात 5 झालं उत्तर. काय आहे का अवघड? आता समजलं का? आता समजलं का उदाहरण? गुड. 3 सेंटरला का? कोणत्या सेंटरला 3? 3 कुठं सेंटरला आहे? 3 सेंटरला घेतलंच नाही आपण अथर्व. ओके, पुढची फिगर घ्या. ओके, पाचच्या विरुद्धचा अंक कोणता? 5च्या विरुद्धचा अंक कोणता? 4च्या खाली का? एक क्लॉकवाईज डायरेक्शन तयार करायचे. जिथं आपल्याला कॉमन सापडेल तिथून क्लॉकवाईज डायरेक्शन करायचं. मग जो येईल तो येईल. तिथं काय बघायचं नाही 4 आलाय का 3 आलाय काय आलाय. फिगर मध्ये जो असेल तो इथे येईल. ठीक आहे, या उदाहरणामध्ये लक्ष दे थोडंसं.
चला झालंय का? क्वेश्चन राईट आहे का? हो राईट आहे क्वेश्चन. 5च्या विरुद्ध बाजूला विचारलाय आपल्याला. सगळ्यात एकच संख्या कॉमन आहे. असू द्या ना मग, काही अडचण नाही. कोणतेही दोघं जण घ्या. सगळ्यात एकच कॉमन असेल कोणतेही दोघं घेतले तरी चालते, नो प्रॉब्लेम. कारण तुम्ही काय करताय माहितीये का? बघा क्वेश्चन मध्ये आपण तुमचे सगळे आन्सर काढून टाकतोय, सगळे. मग तुम्हाला प्रश्न कोणाही विषयी येऊ काही फरक पडत नाही. कारण हे जे व्ह्यूज असतात, हे तिन्ही व्ह्यूज हे एकाच डायसचे असतात, ते वेगवेगळ्या डायसचे नसतात. त्यामुळे तुम्ही कोणतंही घेतलं तरी काही अडचण नाही. गुड, 3 राईट. बरोबर आहे, काहीच अवघड नाही, चिल्लर एकदम. राईट. बघा आता मला सांगा, सगळ्यांमध्ये कॉमन कोण आहे? सगळ्यांमध्ये कॉमन आता आपल्या कमीत कमी दोघं जण असे द्यायचे की त्यांच्यात एकच कॉमन निघला पाहिजे. मग ह्या दोघांचा जर तुम्ही विचार केला, या दोघांचा, तर या दोघांमध्ये कोण कॉमन आहे? 4 कॉमन आहे, म्हणून 4 लिहून घेतला 4 लिहून. आता 4 पासून क्लॉकवाईज डायरेक्शन 5 नंतर 1 क्लॉकवाईज मध्ये. तसं इथल्या 4 पासून क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये पहिल्यांदा कोण येईल? 3. ओके. आणि त्याच्यानंतर परत क्लॉकवाईज मध्ये कोण येईल? 6. आता बघा 4 आला, 5 आला, 3 आला, 1 आला, 6 आला, 2 राहिला, 2 राहिला, तो इथे येणार. राहिलेल्या जागेत त्याची जागा शिल्लक राहते, तिथं आपल्याला राहिलेला अंक देऊन टाकला. आता मला सांगा प्रश्न कोणाविषयी आहे? 5च्या विरुद्ध बाजूला. 5च्या विरुद्ध बाजूला कोण असणार आहे? 3. झालं उत्तर. काय ताण घ्यायचं काय? एवढे सोपे सोपे प्रश्न असतात तो. सोपं आहे का? डायस घटक सोपं आहे का अवघड आहे? बघा राज्यसेवेला आलेला प्रश्न आहे हा. सॉरी 1 ना 4 3. तर 3च्या विरुद्ध बाजूचा अंक कोणता? सॉरी 1च्या विरुद्ध बाजूचा अंक कोणता? 1च्या विरुद्ध. ठीक आहे, हा आलेला आहे तुम्हाला राज्यसेवा 2012 ला प्रश्न.
पंकज गव्हाणे आणि निशांत यांचं उत्तर 4 आलेले. ओके, बघूयात आपण 4चे उत्तर. गुड, ठीक आहे. बघा आता यांच्यामध्ये मला सांगा कॉमन कोण आहे? 3 आहे का? 3 कॉमन. मग पहिल्यांदा 3 घेतला आपण, घेतला 3. आता काय करणार? 3 पासून क्लॉकवाईज 1 5, परत 3 पासून क्लॉकवाईज 4 2. आता 1 च्या विरुद्ध कोण आला? 4. झालं. हे करायची सुद्धा गरज नाही तुम्हाला. सोपं आहे का एकदम? सोपं आहे का अवघड? हा प्रश्न आलेला आहे तुम्हाला यूपीएससी 2013 ला. ठीक आहे, फिगर काढलेली मी. आणि प्रश्न असा आहे की 3च्या तर प्रश्न असा आहे तो की खालील घनाच्या प्रतिमेमध्ये म्हणजे या ठिकाणी त्यांनी आपल्याला काय केलंय? अजून एक प्रतिमा दिलेली. A, B आणि 5. ओके, या प्रतिमेमध्ये A व B च्या जागी कोणता अंक येईल? A व B च्या जागी कोणता अंक येईल? बघा किती सोपा प्रश्न दिला यूपीएससी ला. बघा पंकज गव्हाणे, यूपीएससी सोपी असते ना? यूपीएससी तर माहित नाही, पण त्याचा सीसॅट पेपर नक्कीच राज्यसेवेपेक्षा सोपा असतो. यूपीएससीचा सीसॅटचा पेपर हा राज्यसेवेच्या पेपरपेक्षा सोपा असतो. आलं लक्षात? चला सांगा मला आन्सर. आता काय असेल याचा आन्सर? पर्याय देऊ का तुम्हाला मी? द्या. पहिला पर्याय 2 3, दुसरा पर्याय आहे 6 1, तिसरा पर्याय आहे 1 4, चौथा पर्याय आहे 3 1. चला सांगा आन्सर याचा.
चला लवकर येतंय का? 2 आणि 3 ओके राईट एकदम बरोबर. खूप सोपं आहे एकदम. किंवा तसं करण्यापेक्षा त्याला आपण सोप्या पद्धतीने अजून काय करू शकतो बघा आता. म्हणजे कधीही अँसर काढताना पूर्ण आधी डाटा आपला रेडी करायचा डाटा. आणि डाटा रेडी तयार झाल्यानंतर मग पुन्हा प्रश्न आपला विचारात घ्यायचा. प्रश्न आला असा की तुम्ही पहिले आपली थीम वापरा. कशाची? कॉमन कुठेतरी दोघांमध्ये सारखा एकच घटक कॉमन असणार हेच उचलू सापडला एक आपल्याला. चला एक नंतर कोणी 4 6 इकडे कोणी 1 नंतर 3 2 ठीक आहे. आता इथे 1च्या विरुद्ध कोण आला 5. आपल्याला आता इथं 5 दिलाय. इथं काय दिलाय 5. तर नक्कीच 5च्या विरुद्धची संख्या इथे येऊ शकत नाही. कारण की हे जे 3 पृष्ठभाग आहेत हे तिन्ही पृष्ठभाग हे लगतचे असतात. कसे असतात? लगतचे म्हणजेच एकाला एक चिटकून आलेले. मग इथं 5 आलाय याचा अर्थ इथे 1 येऊ शकत नाही. बरोबर आहे बघा. कारण की हा 5च्या विरोधात 1 आहे ना. मग हे दोघं एकत्र कशी येऊ शकते इथं? नाही येत. म्हणजे हा पर्याय कॅन्सल झाला, हा झाला कॅन्सल, हा कॅन्सल. उत्तर राहिलं काय? 2 3 झालं उत्तर. ओके खाली दिसत नाही आता. आता दिसेल का? चला घ्या लिहून. चला झालंय का? आवाज येतोय का माझा? मोबाईल हँग वाटतोय मला. आवाज येतोय का माझा? सांगा बरं. ओके आवाज येतोय का आता बघा. मग अचानक काहीतरी डिस्टर्बन्स समजा. चला आता येतोय का? काहीतरी मोबाईल आज प्रॉब्लेम येतोय थोडासा. नेटवर्क इश्यू असावा मे बी. ओके चला घ्या पुढचा प्रश्न आता.
हे तुमच्या लक्षात आलंय का? आता बघा, तुम्हाला 2 डायस देऊ, 3 देऊ, 4 देऊ, त्यांनी कितीही दिले तरी आपण असे 2 सिलेक्ट करायचे की त्यांच्यामध्ये एकच कॉमन फॅक्टर येईल किंवा एकच कॉमन एलिमेंट येईल. आलं लक्षात? मग त्यांनी देताना किती देऊ, काही घेणं देणं नाही. आणि उत्तर काढताना पहिल्यांदा मी तुम्हाला जे 3 उत्तर काढतोय तसे काढायचे, त्याच्यानंतर प्रश्नाकडे बघायचे का आता काय विचारलंय आपल्याला. ओके, चला एक प्रश्न पाहूयात आपण, ज्याच्यामध्ये तुम्हाला आता 4 फिगर आलेले आहेत. चला तर 3च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल, हा प्रश्न आलेला आहे UPSC 2000 ला. ठीक आहे, 3च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल, 3च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल. प्रश्न आहे निळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला, निळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला. ठीक आहे, हा प्रश्न आलेला आहे समाज कल्याणच्या परीक्षेला. ते SDPO वगैरे नसतं का, समाज कल्याण 2013 ला आलं समथिंग, मला वाटतंय 12 ला, सॉरी समाज कल्याण 2012. ठीक आहे, पहिल्याचा आन्सर मिळाला का? गुड, 4, छान, सगळ्यालाच मिळालं, म्हणजे 3 समजलेली आहे. चला पहिली आणि तिसरी फिगर उचलू आपण, जेणेकरून 6 आपल्याला कॉमन मिळेल. 6 मिळालं तर 6 पासून 2, 3,
इथं 6 पासून 5 4 आपल्याला 3च्या विरुद्ध विचारले 3च्या विरुद्ध कोण मिळाला आपल्याला 4 प्रश्न सुटला बाकी डोकं लावायचं नाही हे तयार केलं की प्रश्नच मिटला तुमचा ओके पंकज सरांचं उत्तर आहे गुलाबी ठीक आहे बघूया हे पहिलं समजलं का पहिलं गणित समजलेलं आहे का झालं का गुड गुलाबी राईट काही अडचण आहे का बघा आपण सोडून दाखवतो तुम्हाला मी बघा आपल्याकडे असा कुठला घटक आहे की ज्याच्यामध्ये दोन आपल्याला कॉमन येतं बघा पहिलाच घेतला तरी चालेल तुम्ही निळा निळा कॉमन आहे का निळा हा मग निळा घ्या आपण कॉमन मध्ये निळा घेतला तर निळ्यापासून पिवळा पिवळ्यापासून काळा ठीक आहे आता इथं निळ्यापासून पांढरा आणि त्याच्या पुढं लाल आता कोणता कलर यायचा राहिला याच्यामध्ये गुलाबी झालं उत्तर हे तर गुलाबी आलेला ना आपल्याला शिल्लक म्हणून आपण इथं कलर घेतला गुलाबी मग आता इथं गुलाबी कलर घेतला म्हणजे आपल्याला निळ्याच्या विरुद्ध विचारलाय मग निळ्याच्या विरुद्ध काय आलं गुलाबी कलर किती सोपा प्रश्न आहे ना एकदम सोपं आहे का डायरेक्ट सोपं आहे का अवघड आहे डायरेक्ट हा टॉपिक सोपा आहे का अवघड आहे समजलंय का नाही रिप्लाय येत नाही काहीच प्रश्न आहे कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल सॉरी कोणतं चिन्ह असेल म्हणजे कोणते चिन्ह असेल ठीक आहे हा प्रश्न आलेला आहे STI 2012 ला STI 2012
चला, ट्रायंगल, गुड, राईट. ट्रायंगल येईल. का ट्रायंगल येईल? बघा, कॉमन कोण आहे यांच्यामध्ये? ट्रायंगलच घेऊयात आपण. ठीक आहे. ट्रायंगल जर कॉमन घेतला तर त्याच्यानंतर इतर हा येईल, त्याच्यानंतर राऊंड येईल, खाली काय येईल? चौकोन येईल, त्यानंतर प्लस येईल, सॉरी आधी प्लस येईल, त्यानंतर चौकोन येईल, प्लस त्यानंतर चौकोन. मग आता राहिलं कोण इथं? ब्लँक. बरोबर आहे. ब्लँकच्या विरुद्ध कोण आला? ट्रायंगल. किती किती सोपं आहे बरं गणित, आहे का नाही? एवढे सोपे प्रश्न आपल्याला मोठमोठ्या एक्झामला टाकले जातात. किती अवघड आहे यांचं. चला, आज आपण काय करूया, थोडस नेटवर्क इश्यू आहे, त्यामुळे आजच्या दिवस मला वाटतं आपण थोडंसं थांबलेलं बरं राहील, कारण मोबाईल पण हँग पडला होता मगाशीच. नेटवर्क इश्यू येतोय थोडासा. आज आपण काय करूया, तिथं थोडंसं थांबूया. हे जेवढं शिकवलं तेवढं लक्षात घ्या, त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करा. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपण काय करूया, उद्या डायसचा जो राहिलेला हे टॉपिक आहे, म्हणजेच तर आपण ओपन डायस म्हणू. आलं लक्षात? आपण आता क्लोज डायस पाहिला, ओपन डायस असतो. ओपन डायस या प्रकारचा असतो जनरली. मग ह्याच्यामध्ये फिगर वेगवेगळे असतात ना, मे बी अशी फिगर येईल, मे बी अशी. ठीक आहे. कशी फिगर येऊ शकते? फक्त ओपन असणार आहे. प्रॅक्टिस सेट पण पाठवा. ओके ओके. प्रॅक्टिस सेटला काय होतंय बरं का, खरं सांगायचं म्हणजे सध्या थोडस वेळच भेटत नाही प्रॅक्टिस सेटचा. ठीक आहे. तरी मी तयार केलेला एक सेट तो मी पाठवून देतो, काळकाम वेगचा. तो तुम्हाला आज संध्याकाळी मी पाठवून देतो घरी गेल्यानंतर. ठीक आहे. अजून कोण आहे? आतापर्यंत झालेल्या बाकीचे जे टाकलेले आहेत आपण, फक्त हे राहिलेले समजा कालच्या लेक्चरचं एक आणि आगगाडीवरच एक, आगगाडी आणि काळकाम वेग, त्याचं देतो टाकून मी. त्यानंतर अजून काय म्हणायचंय, प्रॅक्टिस पण पाठवा आतापर्यंत झालेले. हा, बोर्ड प्रवाहाचे सेंड केलेले गणित, हो ते सेंड केलेले गणित मी तुम्हाला पाठवून देईल, काही अडचण नाही. ठीक आहे. काही अडचण बाकी अजून? बघा, ह्याच्यामध्ये अथर्व चव्हाण तुमचं बेसिक थीम नाही येतात, त्यामुळे आपण प्रत्येक गणित इथं घेऊ शकणार नाहीये. आलं लक्षात? तुमची बेसिक लेवलच बिलकुल नाहीये. हा, या गणिताचं आपण जी काही बॅच लावलेली आहे ती फास्ट ट्रॅक आहे. फास्ट ट्रॅकचा अर्थ काय असतो की ह्याच्यामध्ये जेवढे इम्पॉर्टंट पॉइंट येतं तेवढेच आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. प्रत्येक टॉपिक आपला कव्हर होणार नाहीये. आलं लक्षात? प्रत्येक म्हणजे फार एकदम लो लेवलचे प्रश्न जे असतात समजा जनरली, त्यांना आपल्याला स्किपच करावं लागेल. थोड्या थोड्या प्रश्नांना आपल्याला स्किप करावं लागेल, नाही तर वेळ आपल्याला पुरणार नाही. आपली काही रेग्युलर बॅच नाहीये. आलं लक्षात? त्यामुळे थोडंसं तिथं कोऑपरेट करत चला. एखादा जरी टॉपिक राहिला तरी सोडवण्याचा प्रयत्न करा, किंवा तुम्हाला वैयक्तिक पाठवा, मी पाठवत जाईल तुम्हाला आन्सर. ठीक आहे. थांबायचं या ठिकाणी आपण. ओके. चला, काही अडचण असेल तर मला पर्सनली मेसेज करा वाटलंच तर टेलिग्रामवर.